नमस्कार मंडळी, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? रेशन कार्ड नसेल तरी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. आता कामगारांना शिधापत्रिकेचे वितरण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. राज्यातील स्थलांतरित असंघटित कामगारांना शिधापत्रिकेचे वितरण करण्यासाठी विशेष मोहीम अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेमध्ये प्रचलित नियमानुसार पडताळणी तपासणी करून स्थलांतरित असंघटित कामगारांना उचित शिधापत्रिका वितरित करून शिधापत्रिकेवर आज्ञेय लाभ तत्काळ देण्यात यावेत अशी सूचना क्षेत्रीय यंत्रणेस देण्यात आल्या आहेत. जर तुमच्याकडे शिधापत्रिका नसेल आणि जरी असेल आणि तुम्ही स्थलांतर झाला असेल, दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला असेल, तर तुम्हाला नवीन शिधापत्रिका किंवा त्याच शिधापत्रिकामध्ये तुमचं रहिवासी अपडेट करून तुम्हाला जे काही लाभ मिळत आहेत ते लवकरात लवकर देण्यात येणार आहे अशी देखील सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व विना शिधापत्रिकाधारक स्थलांतरित असंघटित कामगारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आवश्यक कागदपत्रासह जवळच्या शिधा वाटप कार्यालयाशी संपर्क साधून विहित प्रक्रियेद्वारे अनुदेय शिधापत्रिका प्राप्त करून घ्यावी. अधिक माहितीसाठी 022 22 79 38 40 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा napu28.mhpds@gov.in या ईमेलवरती संपर्क साधावा. जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल, तुम्हाला देखील रेशन कार्ड मिळणार आहे. त्यासाठी तुमच्या जवळ जे रेशन दुकानदार आहे त्या तुम्ही संपर्क साधू शकतात. जे तुमचे आवश्यक कागदपत्रे आहेत म्हणजे आधार कार्ड, अजून काही जे डॉक्युमेंट सांगतील ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नवीन शिधापत्रिका देखील मिळणार आहे. आणि जर तुमचं जुनं शिधापत्रिका असेल आणि तुमचा दाखला दुसरीकडे असेल, ते देखील तुम्हाला अपडेट करून जे तुम्हाला राशन आहे ते धान्य मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर कागदपत्र घेऊन तुमच्या जवळच्याच शिधापत्रिका कार्यालयामध्ये जायचं आहे. तर ही छोटीशी पण महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे.